नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. येत्या 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून मोर्चा निघणार. जालन्यामधून बीड, नगर, पुणे, मुंबई असा पायी प्रवास करणार. मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा मार्ग सांगितला. घरी थांबू नका, सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासामध्ये सहभागी व्हा. विजयी होऊनच माघारी येणार, जरांगेंचा निर्धार. अमरावतीमध्ये शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट. पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याची कडूंची माहिती. नांदेडमध्ये ठाकरे गटाची आढावा बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव परिसरातील कार्यकर्त्यांचा समावेश. अहमदनगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात. 31 डिसेंबर रोजी नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपणार होती, मात्र त्याआधीच नगरविकास खात्याकडून कार्यकाळ संपुष्टात आल्याचं पालिकेला पत्र. एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक अॅडव्होकेट सुनील घनवट यांची मागणी. दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झालाय. सोलापुरात तरुणाचा स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न. मंत्री चंद्रकांत पाटलांनी भेटीसाठी वेळ न दिल्याचा तरुणाचा आरोप. डीपीडीसी बैठकीबाहेर तरुणाचा गोंधळ. तरुण पोलिसांच्या ताब्यात. सांगलीमध्ये सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांचं कडक लक्ष्मी आंदोलन. सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. भंडारा शहरामध्ये 4 कारतुसांसह 4 अटक. आर्थिक गुन्हे शाखा आणि तुमसर पोलिसांची कारवाई. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध रेती माफियांचा धुमाकूळ सुरूच. खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पुन्हा बोटीद्वारे रेती उपसा सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. प्रशासनानं काढलेले परिपत्रक जाळून होळी करण्यात आली. गोंदिया जिल्हाधिकारी त्यांच्या समोरच कर्मचारी आक्रमक. गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पोलीस स्टेशनच्या वतीनं दारू नको दूध प्या हा उपक्रम. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवली जाते. पालघर जिल्ह्यातून रोजगारासाठी स्थलांतराचं प्रमाण अधिक. जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे स्थलांतराचा आकडा कायम. शासनाच्या उपाययोजना फोल. सोलापूरमध्ये जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं धरणं आंदोलन. राज्य ग्रंथालय संचालकांवर अन्याय झाल्याचं मत. शासनानं चुकीच्या माहितीच्या आधारे कारवाई केल्याचा आरोप. वर्ध्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. चटणी भाकर घेऊन कर्मचाऱ्यांची निदर्शनं. 25व्या दिवशीही आंदोलन कायम. बीडच्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. शेतकरी कामगार पक्षाकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. सोलापुरात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान युवकाकडून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न. हिंगोलीच्या निजामकालीन गेस्ट हाऊस अद्याप लोकार्पण नाही. हिंगोलीकरांना बिल्डिंगच्या उद्घाटनाची प्रतीक्षा. कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य 30 आणि 31 डिसेंबरला बंद असेल. बंदच्या काळामध्ये अभयारण्य परिसरामध्ये पर्यटक आढळल्यास कारवाई होणार. नागपूरसह अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू होणार. सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर. कांदा प्रश्नावर लवकरच अमित शहांना भेटणार. कांदा निर्यात बंदीऐवजी इतर पर्याय अमित शहांना सुचवणार. खासदार सुजय विखे पाटलांची माहिती. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये गोल्टी कांद्याला 700 रुपये निच्चांकी भाव. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 6,000 आता 9,000 मिळणार. पीक विम्याची व्याप्तीही आता वाढवली जाणार. लातूरच्या निलंगा तालुक्यातील सांगवी आणि जेवरी शिवारामध्ये खरबूज पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. बदलत्या वातावरणाचा खरबूजच्या शेतावर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे 95,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. 2,31,000 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी. जळगावच्या 40 गावात कपाशीला अवकाळी पावसाचा फटका. कपाशीच्या उत्पादनामध्ये 30% जास्त घट. शेतकरी आर्थिक संकटात. शासनाकडून गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध. बारदान दिल्यामुळे धान उत्पादक खरेदीची कोंडी आता सुटणार आहे.
46,000 शेतकऱ्यांनी धान विक्री तर 191 कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक आहेत. जळगावच्या मालेगावमध्ये नांदगाव मार्गावर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं जातंय. मालेगाव तालुक्यातील मेहुणे ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाचा निषेध. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 25,000 स्क्वेअर फूट बांबूच्या मंडपामध्ये महायज्ञ होणार आहे. या मंडपामध्ये 108 कुंड तयार करण्यात आलेली आहेत. श्री गणपतीचा महायज्ञ होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये फलकावर थकबाकीदारांची यादी लावण्यात आली आहे. नगरपंचायतीकडून कर वसुलीसाठी अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे. 20,000हून अधिक घरपट्टी थकबाकीदारांचा फलक लावण्यात आलाय. बीडमधील अंबाजोगाईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सतत गैरहजर. राष्ट्रवादी काँग्रेसनं घातला रिकाम्या खुर्चीला हार. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांची कामं खोळंबली. लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट आणि कोविड विभागाची उभारणी. नव्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क. नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 महिलांना स्वाईन फ्लूची लागण. कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार. साताऱ्यातील शाहूपुरीमध्ये घरफोडी करून फरार होणाऱ्या आरोपीला 6 तासात अटक करण्यात आली. शाहूपुरी पोलिसांची कारवाई. सोलापूरच्या पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये मातंग समाजातल्या तरुणाचा मृत्यू. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. अहमदनगरमधील समशेरपूरमध्ये एटीएम चोरी प्रकरणी 5 आरोपींना अटक. एटीएम आणि जीपसह 7,72,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्याच्या आश्रयनगर भागामध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्यामुळे आग. स्वयंपाकगृहातील सर्व सामग्री आणि अन्नधान्य जळून गेले. सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी नाही. डहाणू नाशिक मार्गावरील कालव्यानजीकच्या पुलाचं अंतर कमी केल्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांना धोका. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. नाशिकच्या लासलगावात लग्नातील अनावश्यक खर्च टाळत अपंगांना गरजोपयोगी वस्तूंचं वाटप. दिव्यांगांना सायकलचं वाटप करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावामध्ये म्हसोबा यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्त्यांचं आयोजन. परभणीच्या पाथरीमध्ये साईबाबांच्या दिव्य पादुका आणि रथाचं आगमन. पुढचे 3 दिवस दिंडीचा परभणीमध्ये मुक्काम. पादुकांचं दर्शन आणि पूजन करण्यासाठी साई भक्तांची गर्दी. बीडमध्ये रेणुका मातेच्या यात्रेमध्ये मुलींच्या कुस्तीचा थरार. ग्रामीण भागातील शेकडो मुलींचा सहभाग. कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन. जिल्हा परिषद, समाज कल्याण समिती आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आले. वाशिमच्या मालेगावमध्ये आरोग्य उपकेंद्राची इमारत 7 वर्षांपासून धूळ खात. वेळेमध्ये उपचार होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल. रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त. धाराशिव जिल्ह्यामध्ये मजूर मिळत नसल्यामुळे मनरेगाची 240 ग्रामपंचायतींमधील कामं रखडली. दुष्काळ स्थिती असतानाही मजूर मिळत नसल्याचं चित्र. सावंतवाडीमधील नेवळे परिसरामध्ये गव्याचा मुक्त संचार. गव्यामुळे भातशेतीचं नुकसान. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील नवलेमळा इथं धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलाय. वन विभागाने गोंदियामध्ये आज ग्राहक तक्रार निवारण दिन साजरा. 24 डिसेंबर ऐवजी आज ग्राहक दिन साजरा केल्यामुळे व्यापारी आणि ग्राहक वर्गात नाराजीचा सूर. नाशिकमध्ये 378 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय. 4 चाकीसह एकूण 62,90,000चा मुद्देमाल जप्त.